नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुलसाय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका असो किंवा आता जे म्हणजे BMCचे एक्झाम सुरू आहेत त्या एक्झामसाठी समाज कल्याण विभाग किंवा ICDS विभागाच्या ज्या सरळ सेवेच्या एक्झाम आहेत त्या एक्झामला उपयोगी ठरतील असे आपण जे TCS IBPS द्वारे घेण्यात आलेले PYQ आहेत ते यामध्ये आपण रिव्हिजन करणार आहोत। त्यामध्ये सूची आपल्या भारतीय राज्यघटने केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची दिलेले आहेत। तर त्या सूचीमध्ये कोणते प्रश्न आलेले आहेत ते आणि महत्त्वाचे कलमा जे आपल्या अनुच्छेद दिलेले आहेत त्यावर कोणते प्रश्न आलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि ही पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशनची, त्या सामान्य ज्ञान त्यामधील आपण हे प्रश्न रिवाइज करणार आहोत। त्या एक्झामला उपयोगी ठरू शकतात तुम्हाला। चला बघा, त्यामध्ये सूचीमधील पहिला प्रश्न आहे की समवर्ती सूची असण्याची कल्पना खालीपैकी कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आलेली आहे? तर समवर्ती सूचीची संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून घेण्यात आलेली आहे। भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीच्या अंतर्गत राज्यसूचीमध्ये म्हणजे जे त्या म्हणजे 3 सूची देण्यात आल्या, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची। ते भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये आहेत? तर 7व्या अनुसूचीमध्ये आहेत। तर त्या किती विषयाचा समावेश आहे म्हणजे राज्यसूचीमध्ये? ते 61 विषय आहे। त्यानंतर राज्यसूचीमध्ये स्थानिक संस्थांच्या विषयाचा समावेश आहे। खालीलपैकी कोणते राज्यसूचीत येते? तर सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता हे राज्यसूचीतील विषय आहे। राज्यसूचीमध्ये 61 विषय आहेत, केंद्र सूचीमध्ये 100, समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत। त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षण विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? तर शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे। समवर्ती सूची हे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे। यामध्ये लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन, फौजदारी कायदा, प्राण्यांवरील क्रूरता रोखणे, वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण, जंगले, तांत्रिक शिक्षणासह शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि विद्यापीठे इत्यादी विषयाचा समावेश होतो। कुठं? तर समवर्ती सूचीमध्ये। समवर्ती सूचीमध्ये अजून कोणत्या विषयाचा समावेश होतो हे त्यामध्ये दिलेले आहे। जसं शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहेच, बरोबर। समवर्ती सूचीची संकल्पना आपण कोणत्या देशाकडून घेतली? तर ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे। आणि समवर्ती सूचीमध्ये इतर अजून कोणते विषय आहेत? तर लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन, फौजदारी कायदा, प्राण्यांवरील क्रूरता रोखणे, वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण करणे, जंगले, तांत्रिक शिक्षणासह शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण आणि विद्यापीठे इत्यादी विषयाचा समावेश सुद्धा समवर्ती सूचीमध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती बाब भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीचा भाग आहे? तर भेसळ ही जी बाब आहे त्या प्रश्नाच्या नुसार दिलेला आहे, हा समवर्ती सूचीचा भाग आहे। त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीत नसलेला विषय कोणता? सार्वजनिक आरोग्य हा जो विषय आहे हा समवर्ती सूचीमध्ये नाही आहे। तर हा विषय कुठं आहे? तर राज्य सूचीमध्ये आहे। सार्वजनिक आरोग्य हा कुठं आहे? तर राज्य सूचीमध्ये आहे। राज्य सूचीमध्ये आहे कोणतं? सार्वजनिक आरोग्य। त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा या देशात घटनात्मक अधिकार केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये वितरित केले जातात। भारत या देशामध्ये घटनात्मक अधिकार केंद्र आणि राज्य यांच्यात वितरित केले जातात। त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा हा राज्यसूचीचा भाग आहे। पोलीस हा जो विषय आहे हा राज्यसूचीचा भाग आहे। संघसूचीमध्ये समाविष्ट केलेला विषय रिकामी जागा म्हणजे जे बंदरे हा विषय संघसूचीमध्ये येईल म्हणजे केंद्राकडे येतो। त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा हा समवर्ती सूचीतील एक विषय आहे। मजदूर संघ हा विषय सुद्धा समवर्ती सूचीतच येईल। त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा विषय जो भारतीय राज्यघटनेच्या केंद्रीय सूची अंतर्गत येते, तर रेल्वे हा विषय भारतीय राज्यघटनेच्या केंद्र सूची अंतर्गत येतो। तर आपण जे आपल्याला 3 सूची देण्यात आले आहे, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, तर त्यामध्ये आपण म्हणजे कोणते विषय कोणत्या सूचीमध्ये आहेत ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायला पाहिजे। म्हणजे आपल्याला ह्या अभ्यासामुळे म्हणजे ह्या प्रश्नांच्या रिव्हिजनमुळे आपल्याला नेमकं समजते की आपण कोणत्या प्रश्नांचे जास्त म्हणजे कोणता अभ्यासक्रम रिवाईज जास्त करायला पाहिजे। तर त्यानंतर आपण महत्त्वाच्या कलमा बघणार आहोत ज्या आधी एक्झामला आलेले प्रश्न आहेत। भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद रिकामी जागामध्ये शिक्षणाचा हक्क नमूद आहे। तर शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमामध्ये आहे? तर 21A मध्ये हा आपला मूलभूत हक्क म्हणून आहे। 21A शिक्षणाचा हक्क।
भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद लष्करी किंवा विद्या प्रावीण्य वगळता पदव्या रद्द करण्याविषयी सांगते? तर कलम 18 हे सुद्धा आपल्या मूलभूत हक्क दिलेले आहेत त्यामधीलच कलम आहे. कलम 18 मध्ये दिलेलं आहे की लष्करी किंवा विद्या प्रावीण्य वगळता पदव्या रद्द करण्याविषयी. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात असे नमूद केलेले आहे की 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही बालकाला कोणताही कारखाना किंवा खाणीत कामावर ठेवता येणार नाही किंवा इतर कोणत्याही धोकादायक रोजगारात गुंतवता येणार नाही? तर कलम 24 मध्ये आहे. हे सुद्धा मूलभूत हक्कातील कलम आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत भारताच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना केलेली आहे? तर कलम 315 अंतर्गत. त्यानंतरचा प्रश्न, संविधानाने अनेक मूलभूत अधिकाराची तरतूद केलेली आहे. न्यायपालिकेने अनुच्छेद रिकामी जागा आणि रिकामी जागा अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करणे आणि अशा मूलभूत अधिकाराचे संरक्षण केले पाहिजे. तर काय आहे? तर 32 म्हणजे न्यायपालिकेने अनुच्छेद 32 आणि 13 अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करणे आणि अशा सर्व मूलभूत हक्काचे संरक्षण करणे नमूद आहे. मूलभूत हक्काचे म्हणजे मूलभूत हक्काबद्दल ही तरतूद आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार, अनुच्छेद म्हणजेच कलम, तरतुदीनुसार महाराष्ट्राचे महाधिवक्ता नियुक्त केले जातात? तर 165 या कलमाअंतर्गत म्हणजे महाधिवक्ता म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता नियुक्त केले जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे, अस्पृश्यता निर्मूलनाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात आहे? तर कलम 17 मध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा नाही आहे. या भागाच्या तरतुदीनुसार प्रत्येक राज्यामध्ये ग्राम पातळीवर, मधल्या पातळीवर व जिल्हा पातळीवर पंचायती गठीत करण्यात येईल असे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात आहे? तर अनुच्छेद 243B मध्ये आहे. जे पंचायत राज दिलेले आहे 243B यामध्ये तरतूद आहे. त्यानंतर धार्मिक बाबतीत आचारांचे स्वातंत्र्य देणारा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद कोणता आहे? तर अनुच्छेद 26 आहे. मूलभूत हक्कामधीलच ही कलम आहे. त्यानंतरचा प्रश्न, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे ह्या मूलभूत कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात उल्लेख आहे? तर अनुच्छेद 51 मूलभूत कर्तव्य आहे हे आपलं. त्यानंतरचा प्रश्न बघूया, भारतीय राज्यघटनेतील पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितेचे संवर्धनशी संबंधित आहे? तर 51 जे मार्गदर्शक तत्वातील कलम आहे, अनुच्छेद 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे संवर्धन कोणत्या कलमात आहे? 51 मध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद मूलभूत अधिकाराविषयी माहिती देते? तर कलम 12 ते 35 यामध्ये काय आपले मूलभूत अधिकार दिलेले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 25 ते 28 मध्ये ची तरतूद आहे, तर धार्मिक स्वातंत्र्याची तरतूद आहे. अनुच्छेद 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आपले. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवण्याशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 50. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अटक आणि अटकेपासून संरक्षण याविषयीची माहिती नमूद केलेली आहे? तर अनुच्छेद 22 मध्ये अटक आणि अटकेपासून संरक्षण याविषयीची माहिती नमूद केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या कलमात संस्कृती आणि शैक्षणिक हक्क नमूद केलेले आहेत? तर कलम 29 ते 30. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद नागरिकांसाठी समान नागरी संहिताशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 44. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद रिकामी जागामध्ये निवडणूक आयोगाकडे सोपवलेल्या निवडणुकांचे देखरेख, मार्गदर्शन आणि नियंत्रणची तरतूद आहे. तर त्या अनुच्छेद 324 मध्ये, अनुच्छेद म्हणजेच कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाने सोपवलेल्या निवडणुकांची देखरेख, मार्गदर्शन आणि नियंत्रण यांची तरतूद आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या
कार्यस्थानाच्या तरतुदीविषयी माहिती कोणत्या अनुच्छेदात मिळते? तर अनुच्छेद 130 मध्ये मिळते. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात शोषणाविरुद्ध हक्क समाविष्ट आहे? तर अनुच्छेद 23 आणि 24 मध्ये शोषणाविरुद्ध हक्क नमूद केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता नमूद केलेली आहे? तर अनुच्छेद 16. अनुच्छेद 16 मध्ये काय आहे? तर सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील खाली दिलेल्यापैकी कोणता अनुच्छेद भारताच्या महान्यायवादी संबंधी आहे? तर 76. भारताच्या महान्यायवादी संबंधी कलम 76 आहे. भारतीय राज्यघटनेतील खाली दिलेल्यापैकी कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? एकच कलम अनुच्छेद आहे 51A हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. भाग 4A कलम 51A मूलभूत कर्तव्य म्हणजे कलम 51A आणि भाग विचारलं तर भाग 4A असं आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 19-22 खालीलपैकी कोणत्या मूलभूत हक्काशी संदर्भात आहे? कलम 19 ते 22 या अंतर्गत स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 356 ते 360 हे रिकामी जागावर आधारित अनुच्छेद आहे. तर आणीबाणीच्या संदर्भात आहे. कलम 356 अंतर्गत 356 ते 60 असे 3 अनुच्छेद दिलेले आहेत. त्यामध्ये आणीबाणीची तरतूद आहेत. त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 17 हा रिकामी जागाशी संबंधित आहे. तर अनुच्छेद 17 हे मूलभूत अधिकारातील कलम आहे, अस्पृश्यता निर्मूलन संदर्भात आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद अनुसूचित जातीसाठी राष्ट्रीय आयोगाची तरतूद आहे? तर 338 कलम 338 म्हणजेच अनुच्छेद 338 अंतर्गत अनुसूचित जातीसाठी राष्ट्रीय आयोगाची तरतूद आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 40 संबंधित आहे रिकामी जागाशी संबंधित. अनुच्छेद 40 हे कशाशी संदर्भात आहे? तर ग्रामपंचायतीची संघटना या संदर्भात अनुच्छेद 40 आहे. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे सुनिश्चित करते की मंत्री परिषद विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असेल? तर कलम 164. कलम 164 हे सुनिश्चित करते की मंत्री परिषद विधान परिषदेला एकत्रितपणे जबाबदार असेल. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार जिल्हा नियोजन समिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे? तर कलम 243 ZD. कलम 243 ZD नुसार महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोणतं काय? तर जिल्हा नियोजन समिती स्थापन झालेली आहे 243 ZD नुसार, कलम 243 ZD. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या रिकामी जागांमधील नियमानुसार महाराष्ट्रात वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर अनुच्छेद 243I मधील भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 243I मधील नियमानुसार, I म्हणजे एकच आहे म्हणजे छोटा एक, 243I नियमानुसार महाराष्ट्रात वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. वित्त आयोगाची स्थापना 243I. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आलेले आहे? तर मूलभूत हक्काशी संदर्भात कलम 32A हे वगळण्यात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम काही प्रकरणामध्ये अटक आणि अटकेपासून संरक्षण प्रदान करते? तर कलम 22 हे काही प्रकरणामध्ये अटक आणि अटकेपासून संरक्षण प्रदान करते. त्यानंतरचा प्रश्न, संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्ये, कार्ये आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या एका कलमाअंतर्गत नेमून देण्यात आलेल्या आहेत? तर कलम 320. कलम 320 अंतर्गत आपले संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्ये, कार्य आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. 320 कलम 320 मध्ये संघ लोकसेवा आयोग म्हणजे आपल्या UPSC ची कर्तव्ये, कार्य आणि जबाबदाऱ्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली? भारतीय निवडणूक आयोग कलम म्हणजे अनुच्छेद 324. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 338A शी संबंधित आहे.
तर काय, तर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग हे 338 338 मध्ये आहे. कलम अनुच्छेद 338 मध्ये काय आहे, तर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. त्यानंतरचा प्रश्न, राज्य धोरण म्हणजे राज्य धोरणाची निर्देशक तत्वे म्हणजेच मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनाच्या अनुच्छेद 47 नुसार कोणत्या मूल्याचा पुरस्कार करतात, तर कलम अनुच्छेद 47 मध्ये काय दिलेलं आहे, मादक पेय आणि औषधांना प्रतिबंध हे 47 मध्ये आहे. हे जे कलम आहे हे MPSC ला सुद्धा विचारण्यात आलेली आहे. IMPI लक्षात ठेवायचं. मादक पेय आणि औषधांना प्रतिबंध राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वामध्ये कोणत्या अनुच्छेदामध्ये दिले आहे, तर 47 मध्ये दिलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, अनुच्छेद 17 नुसार रिकामी जागाचे उच्चाटन करण्यात आले असून कोणत्याही प्रकारे ही प्रथा पाळण्यास मनाई आहे, तर अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यात आलेले अनुच्छेद 17 नुसार. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आहे, राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांतर्गत कोणत्या अनुच्छेदानुसार पालकांची बाल्य अवस्थेतील निगा आणि वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांना शिक्षण देणे सुनिश्चित करण्यात आलेले आहे, तर अनुच्छेद 45 जे मार्गदर्शक तत्वामधील कलम आहेत. तर काय आहे त्यामध्ये, कलमामध्ये बालकांची बाल्य अवस्थेतील निगा आणि वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांना शिक्षण देणे सुनिश्चित करण्यात आलेले आहे, तर मार्गदर्शक तत्वातील कलम 45. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 16 रिकामी जागा यावर भाष्य करतो, तर समानतेचा अधिकार. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 37 नुसार खालीपैकी कोणता पर्याय देशाच्या कारभारामध्ये मूलभूत मानला जातो परंतु तो न्याय नाही, तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे मूलभूत मानले जातात पण ते न्याय नाही. म्हणजे जर मार्गदर्शक तत्वाचे पालन केले नाही तर त्याच्यावर म्हणजे जसं ज्या पद्धतीने म्हणजे मूलभूत हक्कासंदर्भात म्हणजे न्यायालयामध्ये तक्रार वगैरे करता येते, तसं इथं करता येत नाही मार्गदर्शक तत्वाबद्दल. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय नागरिकांना अनुच्छेद 26 अंतर्गत खालीलपैकी कोणती हमी देण्यात आलेली आहे, तर धार्मिक व्यवहाराचे स्वातंत्र्य अनुच्छेद 26 मध्ये आहे, जे मूलभूत हक्कामधील कलम आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या कार्यालयामध्ये रोजगाराशी संबंधित सर्व नागरिकांना संधीची समानता खालीलपैकी कशातून सुनिश्चित करण्यात आलेली आहे, तर अनुच्छेद 16. अनुच्छेद 16 नुसार काय आहे, तर सर्व नागरिकांना संधीची समानता दिलेली आहे रोजगाराशी संबंधित अनुच्छेद 16. त्यानंतर पूर्णपणे सरकारी निधीतून चालविण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये कोणतेही धार्मिक निर्देश दिले जाऊ नये असे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये निर्देशित करण्यात आलेले आहे, तर अनुच्छेद 28 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात भारताच्या राज्यघटनेने स्थापन केलेल्या निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेने देशातील निवडणुका आयोजित करणे आणि त्याचे नियमन करणे अभिप्रेत आहे, तर अनुच्छेद 324 जे निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोगासंदर्भात कलम आहे 324 नुसार. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 हे म्हणजे कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे, तर 21 नुसार जीवितांचे संरक्षण आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य अनुच्छेद 21 मध्ये दिलेले आहे, जे मूलभूत अधिकारातील कलम आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, संघ राज्याची अधिकृत भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिलेली हिंदी असेल असे राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात म्हणजे निर्देशित केले आहे, तर अनुच्छेद 343(1) मध्ये आहे की संघ राज्याची अधिकृत भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिलेली हिंदी असेल. अनुच्छेद 343(1). रिकामी जागांनुसार संसदेने घटनादुरुस्ती केली 42वी घटनादुरुस्ती आणि राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता यांचा समावेश केला, तर अनुच्छेद 368 नुसार अनुच्छेद 368 नुसार आहे. हा मला थोडं चूक वाटते, हा प्रश्न लक्षात ठेवू नका. पण 42वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवा. संसदेने 42वी घटनादुरुस्ती 1976 झाली, त्यानुसार
धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मताचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 243 ई पंचायतीच्या कोणत्या वैशिष्ट्याशी संबंधित आहे? तर पंचायतीचा कार्यकाळ दिलेला आहे. अनुच्छेद 243 ई मध्ये पंचायतीचा काय कार्यकाळ दिलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद राष्ट्रपती आदींना माहिती देण्याच्या पंतप्रधानांच्या कर्तव्याशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 78. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेने राष्ट्रपतींना 3 प्रकारच्या आणीबाणी जाहीर करण्याचे अधिकार दिलेले आहे. खालीपैकी त्यापैकी नाही. तर अनुच्छेद 358 सार्वजनिक आरोग्य आणीबाणी ही नाही आहे. राष्ट्रपतींना म्हणजे 3 प्रकारची आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार आहे, त्यापैकी कोणती नाही आहे? तर म्हणजे हे नाही आहे. सार्वजनिक आरोग्य आणीबाणी ही नाही आहे, कारण 3 आणीबाणी आहेत. राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी अशा 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत फक्त. त्यानंतरचा प्रश्न, ग्रामपंचायतीची व्यवस्था लावण्यासाठी राज्याने पाऊल उचलून त्यांना स्वयंशासनाचे एक एकक म्हणून कार्य करण्यास बळ आणि प्राधिकार द्यावे असे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात राज्याच्या धोरणाच्या एका निर्देशक तत्वामध्ये म्हणजे प्रविष्ट केलेत आहे? तर अनुच्छेद 40 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात असे नमूद केले आहे की राज्य ग्रामपंचायतीचे संघटन करण्यासाठी पावले उचलेल आणि त्यांना राज्याचे घटक म्हणून कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी आवश्यक असे अधिकार प्रदान करेल? तर ते अनुच्छेद 40च आहे मार्गदर्शक तत्वामधील. त्यानंतरचा प्रश्न आहे, मंत्रिपरिषद ही लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असेल असे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदमध्ये नमूद केलेले आहेत? अनुच्छेद 75(3) मध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, 279 खालीलपैकी कोणत्या घटनात्मक संस्थेशी संबंधित आहे? तर वस्तू व सेवा कर परिषद. 279 अनुच्छेद 279 मध्ये वस्तू व सेवा कर परिषदची तरतूद आहे. त्यानंतरचा प्रश्न, सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता हा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर अनुच्छेद 16 मध्ये आहे. रोजगाराची समान संधी, सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता, अनुच्छेद 16. त्यानंतर, भारताच्या राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार आहे? तर 352 नुसार राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. ते 352, 356 आणि 360. 352 नुसार केंद्रीय आणीबाणी घोषित करता येते. 356 नुसार राज्य आणीबाणी आणि 360 नुसार आर्थिक आणीबाणी आहे. तर त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग आणि अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? तर भाग 4A आणि अनुच्छेद म्हणजे कलम 51A मध्ये काय आहेत? तर आपलं मूलभूत कर्तव्ये आहेत. भाग 4A कलम 51A. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या कोणता अनुच्छेद असे म्हटले आहे की वयाच्या 14 वर्षाखालील कोणत्याही बालकास एखादा कारखाना किंवा खाणीत काम करण्यासाठी ठेवले जाणार नाही किंवा एखाद्या अन्य घातक रोजगारात कामाला ठेवले जाणार नाही? तर अनुच्छेद 24 जे मूलभूत अधिकारामधील कलम आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता अनुच्छेद राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाला प्रदान करते? तर अनुच्छेद 154. अनुच्छेद 154 हे राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाला प्रदान करते. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपती प्रत्येक 5 वर्षाच्या मुदतीनंतर किंवा राष्ट्रपतींना आवश्यक वाटेल त्यावेळेस वित्त आयोग स्थापन करण्याचा अधिकार आहे? तर वित्त आयोग 280 नुसार राष्ट्रपतींना आवश्यक वाटेल त्यावेळेस वित्त आयोग स्थापन करू शकतो. वित्त आयोगाच्या संदर्भात कलम कोणती? 280. त्यानंतरचा प्रश्न, राज्यघटनेतील अनुच्छेद 243C नुसार पंचायत स्थापन करण्याचा निर्णय कोण घेतो? तर राज्याचे विधिमंडळ. राज्याचे विधिमंडळ हे पंचायत स्थापन करण्याचा निर्णय घेतो. कोणत्या अनुच्छेदानुसार? तर 243C नुसार. त्यानंतरचा प्रश्न की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला समुपदेशक
अधिकारिता भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत मिळालेला आहे, म्हणजे अधिकार मिळालेला आहे तर 143 नुसार मिळालेले आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला समुपदेशक अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत मिळाला आहे ते 143. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 अन्वये प्रत्येक पंचायत जोपर्यंत कोणत्याही कायद्यानुसार लवकरात लवकर विसर्जित होत नाही तोपर्यंत तिच्या पहिल्या सभेसाठी नेमलेल्या तारखेपासून रिकामी जागा वर्षापर्यंतच कार्यरत राहील आणि त्यापुढेही तर 5 वर्षापर्यंत कार्यरत राहील आणि त्यापुढे पण राहील. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या 80व्या अनुच्छेदानुसार भारतात राज्यसभेची कमाल क्षमता रिकामी जागा आहे तर किती, तर 250 आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेच्या संवर्धनासाठी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे नमूद केलेली आहे? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षे संवर्धनासाठी तर अनुच्छेद 51 आहे. भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम कामगारासाठी निर्वाह वेतनाची तरतूद करते तर अनुच्छेद 43 आहे. त्यानंतरचे कलम बघा, भारतीय राज्यघटनेनुसार जगण्याच्या अधिकाराची हमी 21 मध्ये दिलाय. अनुच्छेद 21 मध्ये जगण्याच्या अधिकाराची हमी दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या एका कलमात काही बाबीमध्ये काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदतीचा अधिकार प्रस्थापित करण्याचा निर्देश आहे तर अनुच्छेद 41 मध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम 76 कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर 76 महान्यायवादी म्हणजेच अटर्नी जनरलची नियुक्ती या संदर्भात 76 आहेत, म्हणजे त्यांना महान्यायवादी म्हटलं जाते. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम शोषणाविरुद्ध अधिकार प्रदान करते तर 23 कलम 23. केंद्र सरकार भारतीय संविधान रिकामी जागांनुसार वार्षिक वित्तीय विवरण अहवाल सादर करण्यास बांधील आहे तर अनुच्छेद 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरण अहवाल सादर करणे बांधील आहे. त्यानंतरचं कलम 243C कशाशी संबंधित आहे तर पंचायतीची रचना आहे. 243C मध्ये काय आहे तर पंचायतीची रचना दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे तर राज्यपालाला. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम 43B खालील रिकामी जागा गोष्टीशी संबंधित आहे तर सहकारी संस्थांशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम न्यायालयीन पुनर्विलोकनाची शक्ती सर्वात स्पष्टपणे व्यक्त करतात तर अनुच्छेद 32 आणि अनुच्छेद 226. अनुच्छेद 32 नुसार सर्वोच्च न्यायालयीन पुनर्विलोकनाची शक्ती वापरू शकतात आणि 226 नुसार उच्च न्यायालयाला आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम पदव्या रद्द करण्याची हमी देते तर कलम 18 मूलभूत अधिकारातील कलम आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात पंचायती आणि स्थानिक सरकारे यांची तरतूद आहे तर 243 मध्ये आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची तरतूद आहे तर 326 मध्ये सार्वत्रिक प्रौढ आणि मताधिकाराची तरतूद कोणत्या आहे ते 326 मध्ये आहे. त्यानंतर आहे की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये असं म्हटलं आहे की राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिका कार्यकारीपासून वेगळे करण्यासाठी राज्य पावले उचलतं. अनुच्छेद 50 मध्ये आहे. तर त्यानंतरचा प्रश्न बघूया, राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम केंद्रीय अर्थसंकल्पाच्या वार्षिक आर्थिक विवरण म्हणून संदर्भ देते तर अनुच्छेद 112 वार्षिक आर्थिक विवरण. अनुच्छेद 101 रिक्त जागाशी संबंधित आहे आणि अनुच्छेद 113 हे भारताच्या एकत्रित निधीतून खर्चाचा अंदाज यांच्याशी संबंधित आहे आणि अनुच्छेद 102 हे कोणतीही व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहाची सदस्य असू शकणार नाही. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम 324 नुसार कोणती संस्था भारताच्या उपराष्ट्रपतीची निवडणूक घेते तर निवडणूक आयोगाद्वारे होत असते. कलम आहे 324 नुसार. 324 निवडणूक आयोगासंदर्भात कलम आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत कनिष्ठ सभागृहातील म्हणजेच लोकसभा यातील जागांच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर अनुच्छेद 330 मध्ये ही तरतूद आहे. कलमांसंदर्भात जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.